नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. जसं की आता लग्न सराई सुरू आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला त्याच्याशीच रिलेटेड सगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत आणि पूर्ण वेडिंग सिरीजच करते आहे मी माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सुंदर साड्या दाखवणार आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मिशोवरून ह्या साड्या इतक्या सुंदर आणि त्याही एकदम प्रीमियम क्वालिटीच्या मला मिळालेल्या आहेत. बऱ्याच जणींना असं वाटते की मिशोवरून अजिबातच चांगली साडी मिळत नाही किंवा जे पण मिशोवरून खरेदी करतात ते एकदम चीप असतं आणि एकदमच बेकार क्वालिटी असते. काही काही साड्यांच्या बाबतीत किंवा काही काही प्रोडक्टच्या बाबतीत तसं होतंही. पण जसं की मिशो सुद्धा हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती बरेच सेलर्स असतात जे त्यांचे प्रोडक्ट सेल करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही असे सेलर्स असतात जे जेन्युइनली खूप मस्त असे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ते सुद्धा एकदम व्यवस्थित चांगल्या किमतीमध्ये. म्हणजे खूप असं ओव्हर प्राइस्ड हाईप्ड असं नसतं ते. तसेच सुंदर अशा प्रीमियम क्वालिटीचे जे गोल्ड प्रोडक्ट असतात मिशोवरती, अगदी त्याच्याच साड्या मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आणि तुम्हालाही नक्कीच आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा त्या साड्या नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला HYPE हाईप लिहिलेला दिसेल, तर तुम्ही स्वाईप केल्यानंतर तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल, तर त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे जेणेकरून व्हिडिओला पॉईंट्स मिळतील. सगळ्यात पहिली मी तुमच्याबरोबर जी शेअर करते ती आहे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेली टिश्यू फॅब्रिकची साडी आणि ही आहे टिश्यू सिल्कची साडी. आणि इतकी सुंदर टिश्यू सिल्कची साडी मला मिळालेली आहे ना, म्हणजे खरंच सांगते मी तुम्हाला की टिश्यूची साडी तसं बघायला गेलं तर ते गेल्या ऑलमोस्ट 3 वर्षांपासून तर खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ही साडी. आणि तेव्हापासून खरं बोलायला गेलं तर मी ह्या फॅब्रिकची साडी पर्सनली ट्राय केली नव्हती किंवा मी ती घेतली नव्हती. कारण की ते एक फॅब्रिक असं आहे की तुम्ही जर खूप छान मस्त ती ड्रेप केली तर त्याचा लुक खूप सुंदर दिसतो. बट अदरवाईज जर तुम्ही ती व्यवस्थित ड्रेप केली नाही तर त्याचा लुक अजिबातच चांगला दिसत नाही. तर मी शक्यतो त्या वाटेला कधी गेली नव्हती. पण जेव्हा मी मिशोवरती ही साडी बघितली, नॉर्मली ज्या टिश्यूच्या साड्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॉर्डर मिळते, बाकी मध्ये पूर्ण प्लेन असते. पण ह्याच्यावरती ना खूप मस्त अशी त्यांनी बुट्ट्या वगैरे दिलेल्या आहेत आणि मला बघायचं होतं की कशा प्रकारे ती मला रिसीव्ह होते. आणि आय एम अमेज्ड की मला इतकी सुंदर साडी मिळालेली आहे. आणि मेन म्हणजे ह्याचा कलर पण तुम्ही बघू शकता, एक छान मस्त रेड. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की रेड हा रंग मला इतका काही आवडत नाही, कारण की काही काही जो लाल रंग असतो तो एकदमच डोळ्यात जातो किंवा अजिबात चांगला वाटत नाही तो. पण हा जो लाल रंग आहे ना तो खरंच प्रत्येकीला आवडेल आणि प्रत्येकीवरती तो तितका शोभून दिसेल अशा शेड मधला खरं तर हा लाल रंग आहे. तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर आहे ती. खरंच म्हणजे खूप खूप मस्त साडी मिळालेली आहे. आणि त्याला पण ही छान मस्त जी आता किरण लेस आणि ज्या प्रकारच्या लेसेस साडीला लावल्या जातात, ती साडी कोणत्याही प्रकारातली असू दे, तशी सेम लेस तुम्हाला ह्याला लावून मिळते. इकडे तुम्ही बघू शकता लेस पण खूप मस्त दिलेली, जी किरण लेस असते ना ती, आणि त्याच्या बाजूला अजून एक त्यांनी अशी डबल लेस इकडे आहे. आणि ह्याला थोडं थोडं म्हणजे चमकीसारखं असतं, त्या लेसलाच आहे ऑलरेडी ते काही साडीला नाहीये, त्यामुळे ती थोडीशी चमकी आहे ती त्या लेसची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इकडे अशा प्रकारे तुम्हाला मस्तपैकी ही बॉर्डर दिलेली आहे साडीच्या. आणि साडीचा पदर पण तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतोय एकदम. आणि त्याच्या पुढे मग साडीवरती हे छोटे छोटे नाजूकसे असे तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या बुट्ट्या मिळतात. आणि हे पूर्ण विविंग आहे, कोणत्याही प्रकारचं प्रिंट, फॉईल प्रिंट असं अजिबात नाही. खूप मस्त आहे ही साडी. जसं टिश्यूचं फॅब्रिक असतं तशीच आहे. आणि तशी ही साडी थोडीशी ड्रेपिंगला हे असते, पण तुम्ही खरंच छान मस्त ही करू शकता ड्रेप. अशा प्रकारे ही साडी असणार आहे तुमची. आणि ओव्हरऑल तुम्हाला ही अशीच डिझाईन आहे ती पूर्ण साडीवरती मिळणार आहे. पुढे म्हणजे पदराला सुद्धा ही जी लेस आहे ती खूप पुढेपर्यंत त्यांनी लावलेली आहे. आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला अशी सेम वरपासून खालपर्यंत पूर्ण तुम्हाला ह्या अशा बुट्ट्या मिळणार आहेत आणि बॉर्डर मिळते. मस्त सुंदर दिसते ही साडी एकदम. अशा प्रकारे असणार आहे. ह्याच्यामध्ये मला असा वेगळा ब्लाउज पीस तर रिसीव्ह नाही झालेला आहे, बट हा जो शेवटी आहे हा ब्लाउज पीस आहे का काय आहे मला एक्झॅक्टली नाही माहिती. पण ह्या साडीसोबत मला वाटतं हा शेवटीच हा जो पोर्शन आहे तोच तुमचा ब्लाउज पीस असेल, किंवा मग दुसरं वेगळं ब्लाउज तुम्ही ह्याच्याबरोबर डेफिनेटली पेअर करू शकता. हे साडीला रनिंग मध्येच आहे.
सो अशा प्रकारे ही असणार आहे साडी आणि खूपच सुंदर आहे। आणि तुम्हाला नसेल हे काढायचं तर हा पहिल्या टकमध्ये निघून जाईल। आणि ब्लाऊजसाठी तुम्ही हवं तर अशा रंगामध्ये वेगळं कापड घेऊन अशा प्रकारची छान सुंदर किरण लेस लावून तुमचं ब्लाऊज तुम्ही रेडी करू शकता। सो ही साडी मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते। आणि ह्याच्यामध्ये छान मस्त वेगवेगळे रंग सुद्धा आहेत आणि खूप सुंदर सुंदर रंग आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। नेक्स्ट जी साडी मी तुम्हाला दाखवते ना, ती साडी म्हणजे OMG अशी साडी आहे आणि एकदम ब्युटिफुल साडी मिळाली, एकदम ब्युटिफुल। जे काय बोलू, ह्या साडीला काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे। आणि इतकं सुंदर ह्याच्यावरती वर्क दिलेला आहे ना, आणि कोणत्याही प्रकारची लेस वगैरे बिलकुल नाहीये। साडीवरतीच तुम्हाला एम्ब्रॉयडरी करून मिळालेली आहे। आणि हा जो रंग आहे, मी अशा प्रकारचा रंग जो कॉपर शेड किंवा थोडासा ब्राउनिश शेड असतो त्याच्यामध्ये मी ही साडीचा रंग माझ्यासाठी चूज केलेला। तुम्ही त्याच्यामध्ये वेगळे रंग आहेत, तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता, पण मी अशा प्रकारचा रंग वापरला नव्हता, सो मी हा पिक केला। त्याच्यामध्ये ह्याचं जे फॅब्रिक आहे ह्या साडीचं ते फेंडी सिल्क म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं। एकदम सॉफ्ट, जसं शिफॉनचं मटेरियल असतं ना, एक्झॅक्टली तशाच प्रमाणे आहे हे। आणि खूप सुंदर एक छान मस्त शीन आहे, मेन म्हणजे या साडीला एक चमक बोलतो ना, एक छान मस्त शाईन, छान मस्त एक लक्झुरियस दिसते एकदम ही साडी। नक्कीच ॲप्रिसिएशन व्हायला पाहिजे या साडीच्या वर्कचं। इतकं सुंदर अमेझिंग एम्ब्रॉयडरी पूर्ण सिक्वेन वर्कमध्ये तुम्हाला दिलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण साडीवरती केलेलं आहे, ही कोणत्याही प्रकारची लेस नाही आहे। आणि मस्त तुम्हाला छोटी छोटी इथे कट बॉर्डरमध्ये तुम्हाला मिळते। आणि लुक ॲट द साडी, आय मीन डिझाईन इतकी सुंदर दिलेली आहे। मध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला हे छान असं सिक्वेन वर्क मिळतंय। कलर किती सुंदर आहे, फॅब्रिक मस्त आहे, एम्ब्रॉयडरी सुंदर आहे, अमेझिंग साडी मिळालेली आहे ही। आणि ह्या रेंजमध्ये तर एकदम मस्त साडी मिळालेली आहे। सो हा तुमचा पूर्ण पदराचा पोर्शन असणार आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा इथे ही तुमची एम्ब्रॉयडरी संपली की पुढे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला मिळते। तर मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की हे कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट किंवा डॅमेज नाहीये, ही साडी अशीच असणार आहे अशाच प्रकारे। कारण की साडीच्या वरचं जे हा जो जेवढा भाग असतो ना, त्याच्यामध्ये त्यांनी कटवर्क केलेला आहे, सो तो पोर्शन त्या साडीचा निघून गेला, ठीक आहे। सो जेव्हा पण कटवर्कच्या साड्या असतात, कट बॉर्डर दिलेली असते, त्याच्यामध्ये तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा। सो ही काही डिफेक्टिव्ह साडी नाहीये। सो अशा प्रकारे ही असणार आहे। आणि मग ह्याच्या पुढे तुम्हाला लोअर पोर्शनला तशीच सेम एम्ब्रॉयडरी आहे, जी तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे साडीच्या शेवटपर्यंत। साडीचा रंग अतिशय सुंदर दिसतो, एकदम खूप मस्त आहे, थोडा वेगळा ट्राय करू शकता तुम्ही नक्कीच। आणि साडीची लेंथ वगैरे पण खूप छान आहे। आणि शेवटी फक्त हा एवढासाच पोर्शन आहे जो तुम्हाला प्लेन दिलेला आहे। द मोस्ट ब्युटिफुल आणि इंटरेस्टिंग म्हणजे याचं जे ब्लाऊज पीस त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते पूर्ण डिझायनर दिलेलं आहे। आणि तुम्हाला ह्याच्यामध्येच डिझाईन दिलेली आहे, फक्त ती तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते मस्तपैकी स्टिच करून घ्यायचंय। सो इथे तुम्ही बघू शकता छान मस्त त्यांनी फ्रंटला हे पूर्ण तुम्ही हे जे वर्क आहे हे तुम्ही देऊ शकता। आणि बघू शकता किती अमेझिंग एम्ब्रॉयडरी त्याने दिलेली आहे। लुक ॲट द एम्ब्रॉयडरी, खूप मस्त फिनिशिंग पण आहे त्याचं। आणि हे जे पूर्ण दोन्ही दिलेले आहेत हे तुमच्या स्लीव्सला येणार, तर स्लीव्ससाठी पण खूप मस्त दिलेलं आहे त्यांनी। आणि याच्या आतमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला इनर तर लावावंच लागेल। सो अशा प्रकारे हे तुम्हाला ब्लाऊज पीस त्यांनी दिलेलं आहे, छान मस्त ह्याचा डिझायनर ब्लाऊज तुम्ही रेडी करू शकता। आणि वेडिंग सीझन मध्ये आता जसं की रिसेप्शन्स असतात किंवा कोणाच्या घरी पार्टी वगैरे, पार्टीवेअर अशी ही साडी आहे। आणि ह्या वेडिंग सीझनसाठी एकदम बेस्ट आणि ब्युटिफुल अशी साडी तुम्हाला मिळते। ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये वर्थ द मनी आहे, नक्कीच तुम्ही ही साडी घ्यायला पाहिजे। अशा
काही सुंदर अशा साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी ह्या खरेदी करू शकता. सो पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.